नमस्कार मित्रांनो, शिवशक्ती गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत 1.5 एकर क्षेत्रामध्ये चारा लागवड कशा पद्धतीने करायचे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचंय, 20 गुंठे जागा ही प्लेन ठेवायची आहे आणि 40 गुंठे जागामध्ये आपल्याला बेड पाडायचे आहेत. तर मित्रांनो, 20 गुंठ्यामध्ये आपल्याला काय लावायचंय, 10 गुंठ्यामध्ये आपल्याला मार्वेल लावायचंय आणि 10 गुंठ्यामध्ये आपल्याला दशरथ घास लावायचा आहे. तर मित्रांनो, हे इथं आम्ही दशरथ घास लावून झालेला आहे आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे ट्रॅक्टरने 4 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत. या बेडची रुंदी 4 फूट आहे आणि खोली 1 फूट आहे. तर मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, 25 ते 27 बेड या ठिकाणी पाडलेले आहेत आणि प्रत्येक 6 बेडवरती एका प्रकारचं बियाणे आपण लावलेले आहेत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण 6 बेडवरती हादगा लावलेला आहे आणि 6 बेडवरती तुती लावलेली आहे आणि 6 बेडवरती शेवरी लावलेली आणि 6 बेडवरती सुबाबूळ लावलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सर्व बेडवरती बियाणे लावून घ्यायचे. तर मित्रांनो, हे सर्व बियाणे मी टोकन मशीनच्या सहाय्याने लावलेले आहेत. तर मित्रांनो, हे बघा वरती कोपऱ्यात टोकन मशीन तुम्हाला दिसत आहे. तशा प्रकारे आपण टोकन मशीनने हे पूर्ण चारे आपण लागवड केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, स्टिक. तर आपल्याला काय करायचंय, एक बुरशीनाशक घ्यायचंय, कुठल्याही कंपनीचं वापरा तुम्ही. आणि त्या बुरशीनाशकच्या पाण्यामध्ये पूर्ण ज्या काही आपल्या स्टिक आहेत त्या पूर्ण स्टिक आपल्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला भिजू घालून त्याला नंतर लागवड करायची आहे. तर मित्रांनो, हे बुरशीनाशक मध्ये डुबवल्यानंतर काय होणार आहे की जी काय आपली मर होणार आहे ती मर पूर्णपणे कमी होणार आहे. त्यामुळे आपल्याला बुरशीनाशकच्या पाण्यामध्ये टाकून नंतर लागवड करायची आहे. कारण की मित्रांनो, याला जमिनीमध्ये गेल्यानंतर बुरशी लागते आणि हे पूर्ण खराब होऊन जाते. त्यामुळे बुरशी न लागण्यासाठी आपल्याला हे औषध वापरायचे म्हणजे वापरायचे. कुठल्याही कंपनीचं वापरा तुम्ही, त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे. आणि मित्रांनो, मार्वेल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे. रुंदीला 9 इंच आणि लांबणीला 4 इंच म्हणजे 9 बाय 4 इंचावरती आपण या स्टिक लागवड केलेल्या आहेत. आणि त्यानंतर ह्या ज्या काही सुपर नेपियरच्या, मका क्रॉसच्या आणि आपल्या स्मार्ट नेपियरच्या ज्या काही स्टिक आहेत त्या पूर्ण आपल्याला 2 फुटाचा बेड तयार करून त्या बेडवरती 2 बाय 2 अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे. 2 फूट बाय 2 फूट अशा प्रकारे आपल्याला लागवड करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चारा नियोजन ठेवायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.